गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता वाजलेले आहेत 11 आणि अजून काही शूट वगैरे मी केलेलं नव्हतं. मी उठलो होतो मगाशी, ब्रेकफास्ट वगैरे केला, फ्रेश वगैरे झालो आणि टी व्ही बघायला बसलो होतो. सो टी व्ही बघत होतो मी आणि एवढं काही खास प्लॅनिंग नाही आहे. आज बघायचं आहे कसा कसा दिवस जातोय, तसा तसा तुमच्यासोबत शेअर करणार. हे बघा वेल्ल्या नुसत्या, याला तुमच्या भाषेत काय म्हणतात ते सांगा. आता आई त्याला क्लीन करून घेत आहे. मग तळून बरं लागतं ना. हा ही तळटली तू मन किती करतो रे इंडियाचे. सो अशा प्रकारे ह्या सगळ्या आता साफ करून घ्यायच्या आहे आपल्या अशाप्रमाणे. सो आई आता सगळे साफ करून घेणार आणि नंतर तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा बाबा वॉटरमेलनचा ज्यूस करत आहे. हे बघा ह्याला आता मिक्सरला लावून घेणार. हा बघा ज्यूस एकदम मस्त झालेला आहे. परफेक्ट. गरमीमध्ये नसल्याची खूप गरज आहे, कारण गोव्यात खूप गरमी आहे. त्यामुळे लाईक पपया, लाईक वॉटरमेलन ज्यूस आम्ही बनवतो घरात जास्त प्रमाणात आणि या दिवसातच लागतात असल्या गोष्टी. पण पावसात तर हे नाही आम्ही पीत वगैरे. सो गरमीच्या दिवसात चालतं. सो एकदम परफेक्ट बनलेलं आहे. सो हे बघा याला चांगल्या प्रकारे धुवून वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला याची रेसिपी तुम्हाला शेअर करतो थोड्या वेळात. गोष्ट सांगायची होती ती म्हणजे माझा हा यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्याचा उद्देश असा होता की माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे मी घरात काम करायला काहीच नव्हतं. लाईक कंटाळा येत होता, म्हणून मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्याचं ठरवलं आणि केला मी स्टार्ट. त्याच्यावरती व्हिडिओज वगैरे पोस्ट करायला पण स्टार्ट केलं. आणि आता असं झालेलं आहे की लोक व्हिडिओ बघतायत की व्ह्यूज येतात, मला जास्त नाही येत. आणि मी असं म्हणू शकत नाही की मी परफेक्ट व्हिडिओ बनवतो. मी जस्ट ट्राय करतो नवीन नवीन काय करण्याचं आणि त्याच्यामध्ये लोक बघतात. हे बघून लाईक खूप खुशी होते मला, कारण 0 व्ह्यूज पासून स्टार्ट केलेलं, 0 फॉलोवर्स पासून, लाईक 0 फॉलोवर्स नाही, फॉलोवर्स इंस्टाग्रामवरती असतात. सो सबस्क्रायबर्स पासून आणि आता ते 80 सबस्क्रायबरपर्यंत पोचलेलं आहे. आणि लाईक ते पण मला खूप वाटतं, कारण जर आम्हाला असंच तुम्ही 1-2 माणसांसोबत बोलायला लावलं तर आम्ही बोलू नाही शकणार. पण आता ती लोक 150, 100 व्ह्यूज येतात मला, लाईक खूप चांगलं वाटतं. आणि मी 0 पासून स्टार्ट केलं होतं. सो त्यामुळे लाईक चॅनल ग्रो होतं याची खुशी आहे. आणि अशीच मी व्हिडिओ टाकत राहणार आणि यासाठी मला तुमचा सपोर्ट पाहिजे. सो करी बनवण्यासाठी आईने अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यासाठी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा. कांदा आहे बारीक चिरून घेतलेला, हा अर्धा कांदा आहे. मग सुकी कोथिंबीर आहे घेतलेली. हे आहे चिंच आहे आणि 7-8 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे. सो आता याची सगळ्याची आम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे. ती आई आता पेस्ट करून घेणार. याच्यात पाणी घालून थोडं लाईक पेस्ट करून घ्यायची आहे. आता आई ओलं खोबरं मिक्सरमध्ये घालून घेत आहे. सुक्या मिरच्या, चिंच, धने, कांदा,
आणि हळद पावडर. तर ते याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि पेस्ट केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. हे बघा, मगासचं वाटप ते वाटून घेतलं. जास्त पातळ नाही करायचं, असंच ठेवायचं. त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे. तेल चांगलं तापायला पाहिजे. तेल तापलेलं आहे, आता त्याच्यामध्ये कांदा घालून घेतो. कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा. कांदा चांगला परतून झालेला आहे. आता त्यामध्ये वाटण घालून घेत आहे आई. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पूर्ण याच्यामध्ये टाकून द्यायचं. आपल्याला जसं पातळ घट्ट पाहिजे याची तुमच्यावरती डिपेंड आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घ्या आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. या फक्त ही जी फिश करी बनवतात ना, त्याला फक्त कांद्याची फोडणी देतात, एवढंच, आणखीन काही नाही आहे. कारण वाटप कसं करायचं ते तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. ओल्या खोबऱ्यामध्ये काय काय घालायचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. सो त्याचप्रमाणे तुम्ही करा आणि याची कन्सिस्टन्सी बघा, एवढी ठेवायची पातळ. त्याला चांगली उकळी करायला द्यायची आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आपण फिश क्लीन करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे. सो पुढे दाखवतो तुम्हाला. हे सेम फिश आहे, ज्याला आईने मसाला लावून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये आईने लाईक मीठ टाकलेलं आहे, मिरची पावडर टाकलेली आहे आणि हळद टाकलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर लिंबू पण टाकू शकतात. आणि हे फ्राय केले ना की लाईक त्याचे काटे असतात ना, ते लागत नाही. लाईक तुम्ही काट्यासकट खाऊ शकतात. ते मासे चांगले लागतात. सो ही तुम्हाला फ्राय करताना दाखवतो मी. याला काय काय घातलेलं आहे ते ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो आज स्पेशल म्हणजे तुम्हाला फिश करी दाखवणार होतो, तर ती रेसिपी बघून घ्या तुम्ही. हे बघा, हे फिश क्लीन करून घेतलेले. आता ते आम्हाला करीमध्ये टाकायचे आहे उकळी आल्यानंतर. सो उकळी यायची वेट करते आहे आई. बघा बघा, आई आहे. ही बघा, कढीला उकळी आलेली आहे. आता आई हे सगळे फिश त्यामध्ये घालून घेणार आहे. याला जास्त शिजवायचं वगैरे नाही आहे. जस्ट थोडं बॉईल आल्यानंतर बंद करायचं, कारण ते जास्त शिजले ना की ते काटे त्याचे सेपरेट होतात आणि पूर्ण लाईक कढीमध्ये तुमच्या काटे काटे होऊन जाणार. त्यामुळे जास्त शिजवायला देऊ नका. या करीला तुम्ही चमचा घेऊन वगैरे ढवळू नका जास्त, कारण ते मग काटे होतात त्याचे. करून त्या करीमध्ये हे बघा, आई दाखवते तुम्हाला. आता असं करायचं त्याला आणि गॅसवरती ठेवायचं, कारण असं केल्याने त्याला काटे वगैरे नाही मिक्स होत नाही. ही बघा, चांगली उकळी आलेली आहे. आपली करी बनवून रेडी आहे. सो करी बनवून रेडी आहे. तुम्ही नक्की करून बघा, ही मस्त लागते याची करी. बघा, आई याला तर पूर्ण रव्याने कोटिंग करून घेत आहे. यांना पण सगळं हे लाईक असेच खायचे, त्याचे काटे वगैरे नाही काढायचे असतात. डायरेक्ट तुम्ही खाऊ शकता, चांगले लागतात. लाईक काटे काढायची गरज नाहीये. त्या प्रकारे असं तेल घालून फ्राय करायचं आहे आणि कुरकुरीत बनवून घ्यायचं आहे ना. कुरकुरीत चांगले लागतात ते फिश. आणि याला आता चांगलं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने. हे बघा, चांगलं फिश फ्राय झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान लागते. तुम्ही या माशाला काय म्हणतात ते पण मला कळवा.
सो आईने करी आणि फिश फ्राय वगैरे करून घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात आपण जेवणार आहोत. तुम्हाला रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि ना ही रेसिपी ना खूप चांगली आहे, लाईक मीनिंग कमी टायमात बनते आणि त्याला जास्त हे पण नाही, टाईम पण नाही लागत. फक्त तुम्ही एवढी काळजी घ्यायला पाहिजे ही रेसिपी बनवताना, ती म्हणजे त्याला ना स्पून किंवा असं ढवळायला नाही पाहिजे स्पूनने असं. कारण जर ढवळलं ना तर त्याचे पूर्ण काटे होतात आणि मग ते करीमध्ये मिसळतात आणि ते मग लागतात. त्यापेक्षा लाईक असं हातानेच हलवायचं त्याला टोपाला धरून. आणि लाईक तुम्ही बनवून बघा, ही रेसिपी चांगली लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.